आता बघा की जो मेटल आहे ते मेटलच्या शेवटच्या कक्षांमध्ये एकतर 1 इलेक्ट्रॉन असतं किंवा 2 असतात किंवा 3 असतात, आणि जे नॉन मेटल आहे त्यांच्या शेवटच्या कक्षांमध्ये एकतर 4 इलेक्ट्रॉन असतात किंवा 5 असतात किंवा 6 असतात किंवा 7 असतात. तर काय होतं की त्यांची द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची गरज असते. आता जे मेटल आहेत ते मेटलच्या शेवटच्या कक्षामध्ये 1 किंवा 2 किंवा 3 असतात, ते हे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे ते देतात कुणाला तरी. आणि जे नॉन मेटल आहेत त्यांच्याकडं एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, त्यांना घ्यावे लागतात अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी. समजा 4 जर असेल तर त्यांना 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. शेवटच्या कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला अजून 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. 5 असतील तर 3 घ्यावे लागतील, 6 असतील तर 2 घ्यावे लागतील, 7 असेल तर 1 घ्यावं लागेल. तर हे जर समजा मेटलनी नॉन मेटल इलेक्ट्रॉन जर दिले तर हे आयनिक कंपाऊंड तयार होतात. पहा कसे. तर एक उदाहरण घेऊ आपण. पहा, एक सोडियम आहे. पहा, तर सोडियमच्या पहिल्या कक्षेमध्ये असतात 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत असतात 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेवटच्या कक्षेमध्ये असतात 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीन मध्ये पहा काय की क्लोरीन मध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. आता तिसरी कक्षा पूर्ण होण्यासाठी त्याला मिनिमम 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, कारण शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. तर हा 1 इलेक्ट्रॉन सोडियम कडून घेतो. तर सोडियमने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतं की त्याच्या शेवटची कक्षा जी असणार आहे ती ड्रॉप होऊन शेवटची कक्षा मग 8 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात, बरोबर ना. कारण तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, ती कक्षा 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे गायब झाली. मग याची शेवटची कक्षा आता 8 इलेक्ट्रॉनची झाली. म्हणजेच या ठिकाणी काय झाला, हा सोडियम हा स्टेबल झाला. आणि क्लोरीन मध्ये काय होतं की क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन होते. आता 1 इलेक्ट्रॉन सोडियम कडून घेतल्यामुळे काय झालं, त्याची शेवटची कक्षा स्टेबल झाली आणि हे दोन्ही पण स्टेबल झाले. पण याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम झालेला. काय झालेलं आहे की सोडियमने फक्त इलेक्ट्रॉन दिला होता, तर सोडियमकडे किती प्रोटॉन होते, 11, आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती होते, 11. पण त्यांनी 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे या ठिकाणी आता इलेक्ट्रॉन 10 झाले आणि प्रोटॉन मात्र आहे तेवढेच राहिले, म्हणजे 11 राहिले. तर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे पूर्ण सोडियम ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि या पॉझिटिव्ह चार्जलाच म्हणतात पॉझिटिव्ह आयन. इकडे क्लोरीनच्या बाबतीत काय होतं की 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं क्लोरीनकडे प्रोटॉन किती होते, 17, परंतु इलेक्ट्रॉन सुद्धा 17च होते आणि प्रोटॉन सुद्धा 17च होते. परंतु 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे 18 इलेक्ट्रॉन झाले आणि प्रोटॉन 17च राहिले. त्याच्यामुळे यामध्ये इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे पूर्ण क्लोरीन ॲटमवरच निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि यालाच म्हणतात निगेटिव्ह आयन. आणि हे जे पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन जे निर्माण होतात ज्या प्रक्रियेमध्ये, त्या प्रक्रियेला म्हणतात आयनिक बॉन्ड किंवा आयनिक संयोगी, बरोबर. आणि हे जे सोडियम आणि क्लोरीन यांचं जे काही संयोग तयार झालेले आहे या संयोगाला काय म्हणायचं, आयनिक संयोग किंवा आयनिक कंपाऊंड. आता ह्या आयनिक कंपाऊंडचं वैशिष्ट्य पहा काय आहे. तर पहा की याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार झालेले आहेत. जर समजा हे आयनिक कंपाऊंड पाण्यात जर मिक्स झाले आणि जर समजा त्या पाण्यामध्ये जर आपण इलेक्ट्रिसिटी जर सोडली तर त्या पूर्ण पाण्याला करंट येतो, म्हणजे काय होतं, शॉक लागतो आपल्याला. जे क्षारयुक्त पाणी असतं त्या क्षारयुक्त पाण्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटी जर ॲड जर झाली तर त्या व्यक्तीला शॉक लागतो. बरेच असे इन्सिडेंट घडलेले आहेत की जे गिझर असतो पाण्याचा किंवा पाण्याचा हीटर असतो, तर त्याला हात लागल्यामुळं बरेच जण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याला कारण काय होतं, क्षारयुक्त पाणी. कारण क्षारयुक्त पाणी म्हणजे क्षार म्हणजेच काय, हे आयनिक कंपाऊंड आहे. मग पाण्यामध्ये जे क्षार असतात ते एकतर सोडियमचे क्षार असतात, सोडियमचे आयनिक कंपाऊंड असतात, किंवा पोटॅशियमचे आयनिक कंपाऊंड असतात, किंवा कॅल्शियमचे आयनिक कंपाऊंड असतात. कारण हे जमिनीमध्ये हे आयनिक कंपाऊंड आहेत. आणि हे आयनिक कंपाऊंड म्हणजेच क्षार. हे जे ज्या पाण्यामध्ये क्षार असतात त्या पाण्याला जर समजा इलेक्ट्रिसिटी जर प्रोव्हाइड जर केली तर पूर्ण पाण्याला करंट येतो. कारण यामध्ये इलेक्ट्रिसिटी वाहणारा कोणता घटक आहे, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह आयन हे इलेक्ट्रिसिटी वाहून नेतात आणि यामुळं ह्या पाण्याला करंट येतो. म्हणून तुम्ही कधी बातम्या ऐकल्या असतील पहा की हीटरला किंवा गिझरला शॉक लागल्यामुळं, गिझरचं किंवा हीटरचा शॉक लागल्यामुळं ही लोक मरलेली आहेत. त्याला कारण फक्त काय असतात, हे आयनिक कंपाऊंड. कारण हे पाण्यात टाकल्यानंतर ते म्हणजे आयनिक कंपाऊंड जर नॉर्मल जर तुम्ही जर आयनिक कंपाऊंड जर जोडलं तर त्यातून इलेक्ट्रिसिटी पास नाही होणार. हे पाण्यात टाकल्यानंतर डेव्हिएशन होतं त्यांचं. म्हणजेच काय होतं पहा की ज्या वेळेला हे आयनिक कंपाऊंड म्हणजे जे क्षार आहेत हे पाण्यात ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला मेटलचे पॉझिटिव्ह आयन आणि नॉन मेटलचे निगेटिव्ह आयन हे वेगळे होतात.
वेगळे झाल्यानंतर त्यात जर आपण इलेक्ट्रिसिटी जर पास जर केली तर त्यातून हे निगेटिव्ह आयन काय करतात, इलेक्ट्रिसिटी वाहण्याचं काम करतात. म्हणून जे आयनिक कंपाऊंड आहे यामधून इलेक्ट्रिसिटी वाहते, परंतु ही कधी पाण्यात जर ॲड केले तर ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.